इतरांच्या चुका आपल्याला लगेच दिसतात, पण आपली स्वतःची चूक आपल्याला नाही दिसत. आपण आपल्या ठिकाणी योग्यच आहे, माझंच खरं, माझंच बरोबर, हेच आपल्याला नेहमी वाटत असतं. पण आपण दिवसभर कुणाशी काय बोललो, कुणाचं मन दुखावलं का, आपल्यामुळे कुणाला त्रास झाला का, हे माझं वागणं बरोबर आहे का, आपण एकदा तरी स्वतःला विचारतो? नाही विचारत. का? तर आपला स्वभाव एकच आहे की माझंच खरं, माझंच बरोबर. पण मित्रांनो, कधी 2 मिनिटं स्वतःला आरशासमोर ठेवून आपण जर विचारलं की आज माझ्याकडून कोणती चूक घडली काय, आजचं माझं इतरांशी असलेलं वागणं बरोबर होतं का, आपण कुणाचं मन दुखावलेलं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जसं आपण इतरांच्या चुका शोधतो ना, तसं आपल्या सुद्धा चुका असू शकतात मित्रांनो. हे आपण का मान्य करत नाही, आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपल्याला 2 मिनिटं स्तब्ध राहून आरशासमोर आपण स्वतःला विचारावं लागेल की माझं कुठं चुकलंय का, आज माझ्याकडून कुठली चूक घडली का. आणि जो हे करेल, आणि जर खरंच आपली चूक असेल आणि जर आपण मान्य केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर आपल्या कळपातील सगळे आपले मित्र आपल्यापासून दुरावतील आणि आपण एकटे पडू. त्यामुळे मित्रांनो, एकदा स्वतःला विचारा, आणि जर खरंच आपण अयोग्य असू, चुकीचा असू, तर आपण ते सुधरवू शकतो, आपण ती चूक दुरुस्त करू शकतो, आणि आपला मित्रसंग्रह आपण वाढवूही शकतो. त्यामुळे एकदा आपल्या मनाचा कौल मात्र नक्की घ्या की आपण कुठे चुकलो का.